नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 9वी विषय मराठी पाहणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. 40 मिनिटांचा वेळ आहे. पाहूयात आपण. प्रश्न पहिला, खालील गद्य उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि खाली कृती दिलेली आहे. आपण पाहूयात. एक, आकृती पूर्ण करा. नात्यांच्या विणीसाठी योजलेली विशेषणे. कोणती आहेत विशेषणे? तर नाजूक, भक्कम, मुलायम, धारदार. तर ही विशेषणे वापरलेली आहेत. दुसरं आहे वर्गीकरण करा. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे करायचे आहेत. आई, शेजारी, मित्र, बहीण. या ठिकाणी जन्माने प्राप्त नाती आणि सानिध्याने प्राप्त नाती. म्हणजे कौटुंबिक नाती आणि शेजारी किंवा मित्र. यामध्ये आई, बहीण हे जन्माने नाते प्राप्त होतात. तर सानिध्य म्हणजे आपल्या सोबती. तर यामध्ये शेजारी आणि मित्र आहेत. त्यानंतर तिसरं आहे त्यामध्ये, आई मुलाला घडवताना कधी हळुवारपणे जपते तर कधी कठोरपणे धाव घालत घेत तिचे काम चालू असते. या विधानांचा अर्थ लिहा. म्हणजे आई जेव्हा मुलांचं पालनपोषण करते त्यावेळेला ती कधी आपल्याला मायेने जवळ घेते तर कठोर काही वेळेला शिस्त लावण्यासाठी काम करत असते. तर त्याचा अर्थ पाहूयात आपण. आई आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी कधी प्रेमाने व कधी मायेने हळुवारपणे हाताळते, तर कधी त्याला योग्य शिस्त लावण्यासाठी किंवा त्याच्या चुका सुधारण्यासाठी कठोरपणे वागते व शिक्षा करते. मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे हाच यामागील तिचा हेतू असतो. प्रश्न दुसरा, पुढील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये एक आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या ठिकाणी विधान दिलंय, पंढरीचा चोर म्हणजे. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, श्रीकृष्ण, श्री विष्णू, महादेव, विठ्ठल. तर याचं योग्य उत्तर आहे श्री विठ्ठल. दुसरं आहे, श्री विठ्ठल काकुलती आला कारण त्याच्यावर सोह शब्दांचा मारा केला. या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेला आहे. दुसरा आहे, जोड्या लावा. गट अ गट ब. विठ्ठला धरले म्हणजे भक्तीच्या दोराने आणि विठ्ठला काकुलती आला म्हणजे तू म्हणजे मीच या शब्दाने. त्यानंतर तिसरा आहे, जनी म्हणे बा विठ्ठला जीवन सोडी मी तुला. या ओळीतील व्यक्त झालेला संत जनाबाईचा भाव स्पष्ट करा. या ठिकाणी आपण त्याचं उत्तर पाहूयात. या ओळीमधून संत जनाबाईंची विठ्ठलावरील दृढ भक्ती, प्रेम आणि निष्ठा व्यक्त होते. त्या विठ्ठलाला आपले सर्वस्व मानतात व आयुष्यभर त्याची साथ सोडणार नाहीत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मनातील अन्याय भक्तिभाव दिसून येतो. प्रश्न तिसरा, व्याकरणाधारित कृती. पहिला आहे, खालील उदाहरणातील उपमेय उपमान ओळखा व लिहा. ऊठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा. दावी मुख चंद्रमा सकळी कासी. यामध्ये उपमेय आहे श्री विष्णूंचे मुख आणि उपमान आहे चंद्रमा. दुसरं आहे, समानार्थी शब्द लिहा. त्यामध्ये पहिला आहे सुख, त्याचा समानार्थी आहे आनंद. वृक्षाचा समानार्थी झाड, तरू. विरुद्धार्थी शब्द आहेत सुपीक, नापीक. विजातीय, जातीय. त्यानंतर चौथा आहे यू. हा प्रत्यय जोडून तयार झालेले शब्द लिहा. आखणे, आखीव. तसं राखीव, कोरीव असे यू पासून प्रत्यय तयार झालेले आहेत. पाचवा आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पहिला आहे व्रताने स्वतःला बांधणाऱ्या. त्याला आपण व्रतस्थ असे म्हणतो.
त्यानंतर दुसरा आहे गावातील रहिवासी, त्याला गावकरी म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण मराठी इयत्ता 9वीची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. घटक चाचणी क्रमांक 1 2025-26 इयत्ता 9वी विषय हिंदी. तर याची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. प्रश्न पहला, सूचना के अनुसार निम्नलिखित कृतियाँ परिच्छेद के आधार पर पूर्ण कीजिए. यहाँ पर एक परिच्छेद दिया गया है और इसके नीचे इस परिच्छेद पर आधारित नीचे प्रश्न दिए गए हैं. संजाल पूरा पूर्ण कीजिए. गद्यांश में आए संसार, कौन से है गद्यांश में संसार? तो यहाँ पर कठोर, क्रूर, निर्मम, हृदयहीन. दूसरा है उत्तर लिखिए. संसार में इनके लिए कोई स्थान नहीं. डब्बू रीड रहित. जूलिया के साथ ऐसा मजाक किया. छोटा सा, क्रूर. तीसरा है वचन बदलकर लिखिए. पंजा, पंजे. पैसे, पैसा. समानार्थी शब्द लिखिए. दुनिया, संसार. मानव, इंसान. तीसरा है संसार में डब्बू और रीढ़ रहित लोगों के लिए कोई स्थान नहीं है. इस पर अपने विचार लिखिए. संसार में डब्बू और रीढ़ रहित लोगों को लिए कोई स्थान नहीं है क्योंकि डब्बू और रीढ़ रहित व्यक्ति जीवन की चुनौतियों का सामना नहीं कर पाता. इसीलिए हमें दृढ़, निश्चयी और निडर बनना चाहिए. प्रश्न दूसरा है, सूचना के अनुसार निम्नलिखित कृतियाँ पद्यांश के आधार पर पूर्ण कीजिए. यहाँ पर पद्यांश दिया गया है और नीचे कृतियाँ दी गई हैं. देखते हैं पहली कृतियाँ. कवि किताबें यहाँ रखते थे. सीने पर, गोदी में, घुटनों पर, माथे से लगाकर. दूसरा है लिंग पहचान कर लिखिए. रिश्ता पुल्लिंग, गोदी स्त्रीलिंग. पद्यांश में आए अर्थ के शब्द लिखिए. पुस्तक, किताब. छाती, सीना. तीसरा है पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. कवि पुराने समय की सुंदर यादों को याद करते हैं. पहले किताबों में सूखे फूल और चिट्ठियाँ रखी जाती थी. उनसे लोगों की भावनाएं और रिश्ते जुड़े होते थे. छोटे छोटे बहानों से दोस्ती भी हो जाती थी. कवि को लगता है कि आज के समय में ये बातें शायद नहीं होगी. प्रश्न तीसरा, निम्नलिखित शब्दों के उपसर्ग तथा प्रत्यय अलग करके लिखिए. यहाँ पर शब्द दिए गए हैं. असफलता, विचलित. यहाँ पर उपसर्ग है असफलता का अ और प्रत्यय है ता. विचलित का वी उपसर्ग है और प्रत्यय ईत. प्रश्न तीसरा, निम्नलिखित वाक्यों में विराम चिन्ह लगाकर फिर से लिखिए. देखते हैं. बिल्ली का आना जाना बुरा समझा जाता था. यहाँ पर बिल्ली का आना जाना यहाँ पर बुरा समझा जाता था. यहाँ पर वाक्य पूरा हुआ है तो यहाँ पर चिन्ह दिया गया है पूर्ण विराम का. दूसरा देखेंगे. बाजार से फल, सब्जियां और चावल खरीदे. बाजार से सब्जी और चावल खरीदे. यहाँ पर भी पूर्ण विराम दिया गया है. निम्नलिखित शब्दों के 2 पर्यायवाची शब्द लिखिए. पहला है अरण्य. अरण्य जंगल, वन. किसान, कृषक, खेतिहर. तो ये हमने हिंदी भाषा की प्रश्न पत्रिका देखी. अगर यह वीडियो आपको पसंद आया है तो लाइक करें, सब्सक्राइब करें और अपने दोस्तों को शेअर करें. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्लिश यांची युनिट टेस्ट नंबर 1 2025-26 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 मार्कांची असेल व यासाठी 40 मिनिटे दिलेली असतील. क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स
कंप्लीट करायचे आहेत. पहिल्याचा आन्सर आहे मॅथिल्डा वॉज अ प्रिटी गर्ल मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. सेकंड आहे मॅथिल्डा ड्रीम ऑफ अ ग्रँड पॅलेन्शियल मॅन्शन विथ अ वास्ट रूम्स. थर्ड आहे शी ड्रेस्ड प्लेनली. फोर्थ आहे मॅथिल्डा वॉज बॉर्न इन द फॅमिली ऑफ क्लार्क्स. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वरील पॅसेजमध्ये भेटतील. पुढील A2 आहे व्हाय वॉज मॅथिल्डा मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल. म्हणजेच मॅथिल्डाने एका मायनर ऑफिशियलशी लग्न का केलं. याचा आन्सर आहे मॅथिल्डा वॉज अ प्रिटी चार्मिंग गर्ल बट वॉज बॉर्न इन अ फॅमिली ऑफ क्लर्क्स. This had decided her future. Because of her ill and fate, she had to marry a minor official. A3 आहे write 4 adjectives from the given extract. वरील एक पॅसेज मधून आपल्याला 4 ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत, जे आहेत pretty, charming, shabby, resentful. A4 आहे do as directed. फर्स्ट आहे she dressed plainly. Frame a WH question to get the underlined part as answer. या ठिकाणी plainly याला अंडरलाईन आहे, तर असा WH क्वेश्चन फॉर्म करायचा की ज्याचा आन्सर प्लेनली येईल. ज्याचा आन्सर आहे हाऊ डिड शी ड्रेस. त्यातील A4 मधलं सेकंड आहे शी सफर्ड एंडलेसली. याला क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. शी सफर्ड एंडलेसली डिडंट शी. या ठिकाणी डिडंट शी हे क्वेश्चन टॅग लागले आहे. A5 आहे व्हॉट डू यू कम टू नो अबाउट मॅथिल्डा फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट. या ठिकाणी आपल्याला पूर्ण पॅसेजमधून मॅथिल्डा विषयी काय समजले ते लिहायचे आहे. ज्याचा आन्सर आहे मॅथिल्डा वॉज अ प्रेटी अँड चार्मिंग गर्ल बॉर्न इन अ फॅमिली ऑफ क्लर्क्स. शी वॉज अनहॅपी विथ हर सिम्पल लाईफ and dream of grand luxurious mansion. She dressed plainly and always desired wealth, comfort and higher social status. Question number 2 आहे read the following extract and do the activities. या ठिकाणी आपल्याला ही पोयम दिलेली आहे, यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. State whether the following statements are true or false. तर हे स्टेटमेंट्स ट्रू आहेत की फॉल्स ते आपल्याला सांगायचे आहे. फर्स्ट आहे द होप bird is sitting in the soul. आन्सर आहे ट्रू. सेकंड आहे सिंगिंग ऑफ बर्ड ऑलवेज स्टॉप्स. ज्याचा आन्सर आहे फॉल्स. थर्ड आहे द पोएटेस हॅज हर्ड द बर्ड सॉन्ग इन मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस. आन्सर आहे ट्रू. फोर्थ आहे इट्स सॉन्ग इज नॉट द स्वीटेस्ट ॲट द टाइम ऑफ स्टॉर्म. आन्सर आहे फॉल्स. नेक्स्ट A2 आहे find a phrase or line in the poem that mean the following. First, hope offers comfort to your soul. या ठिकाणी आपल्याला फ्रेज किंवा या लाईनचा अर्थ आपल्या भाषेतील लिहायचा आहे, जे आहे that perches in the soul. सेकंड आहे hope is a light, delicate thing. Hope is the thing with feathers. A3 आहे write 2 pairs of rhyming words from the given extract. पोयम मधील आपल्याला 2 रायमिंग वर्ड्सच्या पेअर लिहायचे आहे. फर्स्ट आहे फेदर्स वर्ड्स आणि सेकंड आहे हर्ड बर्ड. या ठिकाणी थर्ड दिलेली आहे सी मी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आहे 3A आहे डू ॲज डायरेक्टेड. तर त्यातील फर्स्ट आहे वी कॅन ओव्हरकम द फिअर. ज्यात आपल्याला यूज एबल टू करायचे आहे. ज्याचा आन्सर आहे वी आर एबल टू ओव्हरकम द फिअर. सेकंड आहे दे आर वॉचिंग स्टार्स. यात आपल्याला स्टेट द टेन्स म्हणजे टेन्स ओळखायचा आहे, जो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. थर्ड आहे द बॉयज डान्स वेल. ॲड क्वेश्चन टॅग. आन्सर आहे द बॉयज डान्स वेल डोंट दे. क्वेश्चन 3 मधला बी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग or medium of instructions. फर्स्ट आहे आय विल कम्प्लीट माय होमवर्क. याचा आन्सर आहे मी माझा अभ्यास पूर्ण करेन. सेकंड आहे ओबे युअर पॅरेंट्स अँड टीचर्स. तुमच्या पालकांची आणि शिक्षकांची आज्ञा पाळा. तर अशा प्रकारे आपण पूर्ण पेपर पाहिलेला आहे. तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 9वी सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 याचा युनिट टेस्ट नंबर 1 2025-26चा पेपर पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1A आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारलेले आहेत. फर्स्ट आहे M युनियन N is equal to 1, 2, 3, 4, 5, 6 and M is 1, 2, 4. Then which of the following represents set N? तर M युनियन N सेट आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि M सेटमधील नंबर आहेत 1, 2 आणि 4. तर सेट N काय असेल? याचा आन्सर आहे B, 3, 4, 5, 6. सेकंड आहे, what is root n if n is not a perfect square number? ज्याचा आन्सर आहे C, irrational number. B आहे, solve the following. फर्स्ट आहे, compare the following surds जे आहेत √247 आणि √274. तर या ठिकाणी √274 हा √247 पेक्षा मोठा आहे म्हणून हे सिम्बॉल दिले आहे. सेकंड आहे, रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्राम. या ठिकाणी आपल्याला सेट ए आणि सेट बी असे दोन सेट दिलेले आहेत व ते दोन सेट आपल्याला वेन डायग्रामच्या मदतीने रिप्रेझेंट करायचे आहेत. तर ते आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. क्वेश्चन नंबर 2 आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे जी आहे 3√8/4 is equal to 3/4 into 8 is equal to 3/4 into 2√2. 3√2/2. Therefore, simplest rationalizing factor is √2. B आहे, solve the following. First आहे, write the following number in P/Q form. जो नंबर आहे 0.555. X is equal to 0.555. 10x is equal to 5.555. 10x minus x is equal to 5.555 and 9x is equal to 5. Therefore, x is equal to 5/9 and the P/Q form of 0.555 is 5/9. त्यातील सेकंड आहे, number of set A is equal to 15 and number of A union B is 29. And number of A intersection B is 7. Then number of B is equal to, ज्याचा आन्सर आहे number of A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B, जे आहे 29 is equal to 15 plus number of B minus 7. Therefore 29 is equal to 8 plus number of B. Therefore number of B is equal to 29 minus 8. Therefore number of B is 21 and the value of number of B set is 21. Number 3A आहे, observe the Venn diagram and complete the following activity. या ठिकाणी आपल्याला एक वेन डायग्राम दिलेली आहे व यावरून आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर आन्सर आहे, number of set A is equal to 5 and number of set B is equal to 6. Therefore number of A union B is 9. हे इक्वेशन फर्स्ट आहे आणि नंबर ऑफ A इंटरसेक्शन B हे 2 आहे आणि नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 9 हे सेकंड इक्वेशन आहे. Therefore number of A union B is number of A plus number of B minus number of A union B from 1 and 2. पुढील B आहे, rationalize the denominator. या ठिकाणी आपल्याला हे डिनॉमिनेटर दिलेले आहे, याला रॅशनलाइज करायचे आहे. 3/2√5 minus 3√2, ज्याचा आन्सर आहे 3/2√5 minus 3√2 into 2√5 plus 3√2/2√5 plus 3√2. 3 bracket 2√5 plus 3√2 upon 2√5 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3√2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2√5 चा स्क्वेअर minus 3√2 चा स्क्वेअर. Therefore 4 into 5 is minus 9/2. 9 into 2.
is equal to 20 minus 18 is equal to 2. 3 bracket 2 root 5 plus 3 root 2 is equal to 6 root 5 plus 9 root 2 is equal to 6 root 5 plus 9 root 2 upon 2 आणि is equal to 3 root 5 plus 9 root 2 upon 2. क्वेश्चन नंबर 4 आहे सॉल्व द फॉलोइंग. या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत. त्या दोघांपैकी आपल्याला कोणते तरी एकच सॉल्व करायचे आहे. तर या ठिकाणी आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे जो आहे सॉल्व द फॉलोइंग. त्यातील फर्स्ट आहे 3x minus 5 is equal to 1 आणि सेकंड आहे 5 plus x upon 4 is equal to 5. तर फर्स्ट इक्वेशनचा आन्सर आहे 3x minus 5 is equal to 1. Therefore 3x is equal to 1 plus 5. Therefore 3x is equal to 6 and x is equal to 6 upon 3. Therefore x is equal to 2. Second आहे 5 plus x upon 4 is equal to 5. Therefore 5 plus x upon 4 minus 5 is equal to 5 minus 5. Therefore x upon 4 is equal to 0. X upon 4 into 4 is equal to 0 into 4. Therefore x is equal to 0. अशा प्रकारे आपण पूर्ण पेपर पाहिलेला आहे. तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा युनिट टेस्ट नंबर 1 2025-26 चा पेपर पाहणार आहोत. करूयात पेपर. क्वेश्चन नंबर 1 आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट आहे हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आन्सर आहे सी 1 और 3. सेकंड आहे इन ट्रायंगल ABC angle A is 76 degree, angle B is 48 degree, then measure of angle C is equal to dash dash. Answer आहे B 56 degree. Next B आहे solve the following. First आहे if coordinate of A is x is equal to 1 and that of B is y is equal to 7, then find D distance between A and B. Answer आहे coordinate point of A is x is equal to 1 and coordinate of point B is y is equal to 7, and here 1 is less than 7. Therefore distance between A and B is equal to 7 minus 1. Therefore distance between A and B is equal to 6. Question 1b मधला दुसरा पाहूयात. In the figure y is equal to 108 degree and x is equal to 71 degree. Our lines M and N are parallel. Justify. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अँगल y आणि अँगल x चं मेजरमेंट दिलेलं आहे व यावरून आपल्याला जस्टिफाय करायचं आहे की M आणि N ह्या दोन लाईन पॅरलल आहेत की नाही. तर याचा आन्सर पाहूयात. गिवन आहे x is equal to 71 degree and y is equal to 108 degree. सोल्युशन आहे x plus y is equal to 180 degree. Reason आहे both are interior angles. Therefore 71 plus 108 is equal to 179. Therefore 179 is not equal to 180. Therefore line M and line N are not parallel. Question number 2 आहे complete the following activity. First activity आहे on a number line points A, B and C are such that D between A and B is equal to 5 and distance between B and C is equal to 11 and distance between A and C is equal to 6. Which of the point is between the other two? Solution आहे distance between B and C is equal to 11. हे इक्वेशन 1 आणि distance between A and B plus distance between A and C is equal to 5 plus 6 is equal to 11. हे झालं सेकंड इक्वेशन. Therefore distance between B and C is equal to distance between A and B plus distance between A and C.
reason from 1 and 2. Therefore, point A is between point B and point C. B आहे solve the following. First आहे point P is the midpoint of seg CD if CP is 2.5. Then find the length of CD. Given आहे segment CP is equal to 2.5. P is the midpoint of CD. Seg CD ची लेंथ फाइंड करायची आहे. सोल्युशन आहे CD is equal to 2 into CP. रिझन आहे P हा त्याचा मिडपॉइंट आहे. Therefore CD is equal to 2 into 2.5. Therefore CD is equal to 5. Therefore the length of segment CD is 5 cm. Next, second आहे in the figure if angle A is congruent to angle B and angle X is congruent to angle Y, then prove that line L is parallel to line N. या ठिकाणी आपल्याला A, B हे कॉन्ग्रंट आहेत आणि X आणि Y हे कॉन्ग्रंट दिलेले आहेत. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की लाईन L आणि लाईन N हे या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. याचा आन्सर पाहूयात. गिवन आहे अँगल A कॉन्ग्रंट टू अँगल B अँड अँगल X कॉन्ग्रंट टू अँगल Y. सोल्युशन आहे लाईन K इज ट्रान्सव्हर्सल टू लाईन L, line M and line N. Angle A and angle B are corresponding angles. Therefore, line L parallel to line M. Reason corresponding angles. Second, angle X and angle Y are alternate interior angles. Therefore, line M parallel to line N. Therefore, line L parallel to line M parallel to line N. Therefore, line L is parallel to line N. Hence proof. Question number 3 आहे complete the following activity. Theorem दिलेला आहे the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. Given आहे line AB and line CD intersect at point O such that AOB COD. To prove आहे first angle AOC is equal to angle BOD. Second आहे angle AOC is equal to angle AOD. या ठिकाणी आपल्याला याची डायग्राम दिलेली आहे व याचं प्रूफ पाहूयात. angle AOC plus angle BOC is equal to 180 degree. हे फर्स्ट इक्वेशन आहे. त्याचे रिझन आहे angles in linear pair. Therefore angle BOC plus angle BOD is equal to 180 degree. जे सेकंड इक्वेशन आहे याचं रिझन आहे angles in linear pair. Therefore angle AOC plus angle BOC is equal to angle BOC plus angle BOD. Reason आहे from 1 and 2. Therefore angle AOC is equal to BOD by eliminating angle BOC. म्हणजे या ठिकाणी angle BOC and angle BOC कॅन्सल होतील. Similarly, it can be proved that angle BOC is equal to AOD. Solve the following. Answer the questions with the help of figure. या ठिकाणी आपल्याला ही फिगर दिलेली आहे व त्यावरून आपल्याला क्वेश्चन्सचे आन्सर लिहायचे आहेत. फर्स्ट आहे स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट B. तर पॉइंट A, पॉइंट C and पॉइंट P and पॉइंट D are equidistant from point B. Second आहे write a pair of points equidistant from point Q. First pair is point U and point L and second is point R and point P. Third question I find distance between PD. Coordinate of point P is equal to -2 and coordinate of point C is equal to 4. Therefore -2 is less than 4 and distance between PC is equal to 4 minus bracket -2. Therefore distance between PC is equal to 4 plus 2, that is 6. Therefore distance between P and C is 6. Question number 4 आहे solve the following questions. या ठिकाणी आपल्याला दोन क्वेश्चन दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही एक सॉल्व करायचे आहे.
तर आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. इन द फिगर line P parallel to line Q and line L and line M are transversals. Measures of some angles are given. Find the measures of angle A, B, C and D. या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे. त्यावरून आपल्याला अँगल A, B, C and D फाइंड करायचे आहेत. आन्सर पाहूयात. Given आहे line P parallel to line Q and line L and line M are the transversals. The angle alternate or corresponding near line L is 110 degree. The angle near line M is 115 degree. Solution आहे. First, angle A plus 110 degree is equal to 180 degree. Reason आहे angles in a linear pair. Therefore, angle A is equal to 180 minus 110 degree is equal to 70 degree. Therefore, angle A चा मेजरमेंट फाइंड झाला आहे 70 डिग्री. सेकंड आहे angle B is equal to angle A. रिझन आहे अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. Therefore, angle B चं मेजरमेंट आहे 70 डिग्री. थर्ड अँगल C चं मेजरमेंट आहे 115 डिग्री. रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. फोर्थ आहे अँगल D प्लस 115 degree is equal to 180 degree. Reason आहे angles in a linear pair. Therefore, angle D is equal to 180 degree minus 115 degree. Therefore, angle D चं मेजरमेंट आहे 65 degree. तर या ठिकाणी आपल्याला अँगल A 70 degree, B 70 degree, अँगल C 150 degree आणि अँगल D 65 degree असे सर्व अँगल्स फाइंड झालेले आहेत. तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 9वी सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 याचा युनिट टेस्ट नंबर 1 2025-26चा पेपर पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात पेपरला. तर क्वेश्चन नंबर 1A आहे राईट आन्सर्स. त्यातील फर्स्ट आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहायचे आहे. फर्स्ट आहे द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी. त्याचा आन्सर आहे ट्रू. सेकंड आहे राईट को रिलेशन. कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv², देन पोटेन्शियल एनर्जी इज mgh. तर बी आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट आहे द टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली टुवर्ड्स द ग्राउंड. आन्सर आहे बी रिमेन्स अनचेंज. सेकंड आहे द वर्किंग ऑफ अ रॉकेट डिपेंड्स ऑन न्यूटन्स डॅश डॅश लॉ ऑफ मोशन. आन्सर आहे 3 थर्ड लॉ ऑफ मोशन. क्वेश्चन नंबर 2 आहे गिव्ह सायंटिफिक रिझन्स. या दोघांपैकी आपल्याला कोणतेही एक लिहायचे आहे. तर फर्स्ट आहे द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज कन्सिडर्ड टू बी युनिफॉर्म. ज्याचा आन्सर आहे द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज ऑलवेज 0. thus it does not change with time, hence it is considered to be uniform. तर क्वेश्चन नंबर सेकंड मधला बी आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. त्यातील सेकंडचा आन्सर लिहिलेला आहे द मास ऑफ अ कॅनन इज 500 किलोग्रॅम अँड इट recoils with speed of 0.25 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ अ कॅनन. तर या ठिकाणी असे विचारले आहे की एका कॅननचं वजन आहे 500 किलो आणि ती 0.25 मीटर पर सेकंड या स्पीडने रिकॉईल होते, तर तिचे मोमेंटम किती. तर आन्सर आहे गिवन आहे मास जे एम आहे ते आहे 500 kg, स्पीड आहे 0.25 मीटर पर सेकंड आणि मोमेंटम दॅट इज पी हे फाइंड करायचे आहे. सोल्युशन आहे मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू स्पीड इज इक्वल टू 500 इंटू 0.25. तर आन्सर आहे 125 kg मीटर पर सेकंड. आणि क्वेश्चन नंबर 3 आहे स्टेट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इट.
आन्सर आहे an object continuous to remain at rest or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. हे याचं आन्सर आहे. तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 9वी सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 याचा युनिट टेस्ट नंबर 1 2025-26चा पेपर पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात या पेपरला. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट आहे, डॅश डॅश इज कॉल्ड द एम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. आन्सर आहे सी, ब्रायोफायटा. सेकंड आहे, द पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन अन इकोसिस्टम इज कॉल्ड डॅश डॅश. आन्सर आहे पिरामिड ऑफ एनर्जी. बी आहे, बी मधील फर्स्ट आहे, राईट द कोरिलेशन वर्ड. फर्स्ट आहे फायटोप्लॅन्क्टन, ज्याचा आन्सर आहे प्रोड्युसर्स, आणि झो प्लॅन्क्टन्स, ज्याचा आन्सर आहे कन्झ्युमर्स. सेकंड आहे मॅच द पेअर्स. ग्रुप ए आहे आणि ग्रुप बी आहेत. तर ग्रुप ए मध्ये फर्स्ट आहे टेरिडोफायटा, ज्याचा आन्सर आहे बी, टिश्यूज आर प्रेझेंट फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. सेकंड आहे जिम्नोस्पर्म्स, ज्याचा आन्सर आहे ए, नो नॅचरल कव्हरिंग ऑन सीड्स. क्वेश्चन नंबर 2 आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन. यातील एनी वन लिहायचे आहे. फर्स्ट आहे ferns आर कॉल्ड ऑर्नामेंटल प्लांट्स, ज्याचा आन्सर आहे फर्न इज अ ऑर्नामेंटल प्लांट दॅट shown for decoration in gardens and homes. It is green plant with soft stem and beautiful divided leaves. Fern does not produce flowers, fruits, or seeds. It is commonly used to increase beauty of surrounding. B आहे, solve the following questions. Anyone. यातील सेकंड लिहिला आहे, explain the concept of tropic level with suitable example. ज्याचा आन्सर आहे सेकंड मधलं, ट्रॉपिक लेवल इज द फीडिंग पोझिशन ऑफ एन ऑर्गॅनिझम इन अ फूड चेन. प्रोड्युसर्स ऑक्युपाय द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, हर्बिवोरस फॉर द सेकंड ट्रॉपिक लेवल, अँड कार्निवोरस ऑक्युपाय द थर्ड अँड द हायर ट्रॉपिक लेवल्स. एक्झाम्पल ग्रास, ग्रासहॉपर, फ्रॉग, स्नेक अँड ईगल. क्वेश्चन नंबर 3 आहे, एक्सप्लेन नायट्रोजन सायकल. याचा आन्सर आहे atmospheric nitrogen is fixed by bacteria and lightning plants absorb nitrogen compounds. Animals obtain them by feeding on plants and decomposers return nitrogen to the soil. Denitrifying bacteria release nitrogen back into the atmosphere. तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. घटक चाचणी क्रमांक 1 25-26 इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र 20 गुणांचा पेपर आहे हा. पाहूयात आपण प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे, दृक्श्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनांचा समावेश होतो. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आणि त्यामधला योग्य पर्याय आहे दूरदर्शन. दुसरा आहे, श्रीलंकेतील तामिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री. उत्तर आहे त्याचं राजीव गांधी हे होते. तिसरं आहे, डॅश डॅश या राज्याला उगवत्या सूर्याचा प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले. या ठिकाणी पर्याय 4 दिलेले आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. ब आहे, चुकीची जोडी ओळखा व लिहा. या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत गट अ, गट ब आणि यामध्ये चुकीची जोडी आहे अमर शेख चित्रसंग्राहक, ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर दुसरे आहे गट अ, गट ब मध्ये चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग, ही चुकीची जोडी आहे. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. कोणतीही एक टीप लिहायची आहे.
पाहूयात आपण पहिली, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे काय, तर त्याला आपण PTI संस्था असे सुद्धा म्हटले जाते. भारताची राष्ट्रीय वृत्तसंस्था आहे. त्याची स्थापना 1947 साली झाली. PTI भारतातील आणि परदेशातील बातम्या संकलित करते. ते वृत्तपत्र, दूरदर्शन, रेडिओ आणि ऑनलाईन माध्यमांना बातम्या पुरवते. प्रश्न तिसरा पाहूयात, सहकारण स्पष्ट करा. कोणतेही दोन. पहिलं पाहूयात, अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. कारण काय, तर 1980च्या दशकात शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणी केली आणि आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी त्या मंदिरात लष्कर पाठवावे लागले. प्रश्न तिसऱ्यातला तिसरा आहे, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. त्याचं उत्तर पाहूयात आपण. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादींना दृक्श्राव्य साधने म्हणतात. अशा साधनांमुळे चालू असलेल्या घटनांचे चित्रीकरण करता येते. वृत्तपट व अनुभोधपट यामुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतो. प्रश्न चौथा, सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही एक लिहायचं आहे. आपण दुसरं पाहूयात, जमातवादाचे परिणाम लिहा. या ठिकाणी जमातवादाचे परिणाम पहिला पाहूयात. जमातवाद, द्वेष, तणाव आणि संघर्ष वाढतात. दंगली व हिंसाचाराच्या घटना घडतात. लोकांमध्ये परस्पर आत्मविश्वास निर्माण होतो. चौथा आहे, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा धोक्यात येतो. पाचवा आहे, देशाच्या विकासाला आणि शांततेला बाधा पोहोचते. प्रश्न पाचवा पाहूयात, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी युद्ध टाळणे ही होती. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 4, त्यामधलं आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे. दुसरं पाहूयात आपण. दुसरं आहे, 1917 मध्ये रशियामध्ये डॅश डॅश क्रांती झाली. तर उत्तर आहे साम्यवादी. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न 6, खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. चूक आहे, कारण शीतयुद्धाच्या काळात जग 2 गटात विभागले गेले होते. एक गट अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा सोव्हिएत संघाच्या नेतृत्वाखाली होता. त्यामुळे जगाचे द्विध्रुवीकरण झाले. प्रश्न 7, थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतंही एक लिहायचं आहे. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारण कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? त्याचं उत्तर पाहूया. जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. 2 नंबर, भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. 3, पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्ती सामना या बाबतींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले. तर ही आपण इतिहास व राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका पाहिली. हा पेपर आवडला असल्यास सर्वांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक चाचणी 1 2025-26 इयत्ता 9वी भूगोल पाहणार आहोत. भूगोलची प्रश्नपत्रिका आहे. 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला, योग्य उत्तराचे वर्णाक्षर विधानासमोर चौकोनात लिहा. पहिला आहे, सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकातील बदल डॅश डॅश असतो. या ठिकाणी ब उत्तर आहे तीव्र. दुसरा आहे, डॅश डॅश हा वली पर्वत आहे. तर ब उत्तर आहे हिमालय. त्यानंतर तिसरा आहे, किलीमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत डॅश डॅश देशात आहे. तर याचं उत्तर आहे अ टांझानिया. त्यानंतर याच्यामध्ये वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखायचा आहे आपल्याला. हिमालय, अरवली, रॉकी, मेघालय. तर याचं उत्तर आहे मेघालय. दुसरा पाहूयात,
टिंब पद्धती, क्षेत्रघनी पद्धती, समघनी पद्धती व क्षेत्रघनी पद्धती. तर याच्यामध्ये वेगळा आहे क्षेत्रघनी पद्धती. तिसरं आहे नोंदवही, मोजपट्टी, कॅमेरा, संगणक. तर वेगळा आहे संगणक. प्रश्न तिसरा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला पाहूयात, सममूल्य रेषा म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे एखाद्या घटकाचे समान मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या नकाशातील रेषा म्हणजे सममूल्य रेषा होय. दुसरं आहे ग्रेट रिफ्ट व्हॅली ही कोणत्या खंडात आहे? तर ग्रेट रिफ्ट व्हॅली ही आफ्रिका खंडात आहे. तिसरा, भूकंप म्हणजे काय? तर त्याचं उत्तर पाहूयात. समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर असलेला जमिनीचा विस्तीर्ण सलग भाग म्हणजेच भूखंड होय. प्रश्न चौथा, पुढील विधानाची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही एक, दोन दिलेले आहेत, दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. तर त्याचं उत्तर पाहूया. ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी प्रावरणातील दाब अचानक मुक्त होतो व ऊर्जा लहरी निर्माण होतात. या लहरी भूपृष्ठ लहरी कंप पावतात, त्यामुळे भूकंप होतो. प्रश्न पाचवा, सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये दुसरा पाहूयात. कोणतेही दोन लिहायचे आहेत. या ठिकाणी दुसरा पाहूयात. भूखंड लहरींचे प्रकार स्पष्ट करा. त्याच्यात प्राथमिक भूकंप लहरी, या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. दुसरं, या लहरी घन, द्रव व वायू या सर्व माध्यमातून प्रवास करतात. 3. या लहरींचा वेग सर्वाधिक असतो. दुय्यम लहरी, भूकंप लहरी, या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा लहरीपर्यंत पोहोचतात. या फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. या लहरी वेग पी लहरीपेक्षा कमी असतात. 3. भूपट्ट लहरी, या लहरी भूपृष्ठावर प्रवास करतात. या लहरी सर्वात उशिरा पोहोचतात. तिसरा, वितरणाच्या नकाशाचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. वितरणातील नकाशांचे उपयोग, प्रदेशातील भौगोलिक घटकांचे वितरण समजते. घटक कोणत्या भागात जास्त किंवा कमी आहे हे कळते. नियोजन व अभ्यासासाठी हे नकाशे उपयुक्त ठरतात. वितरणाच्या नकाशाचे प्रकार, टिंब पद्धत, टिंबच्या साहाय्याने वितरण दाखवले जाते. दुसरा आहे क्षेत्रघनी पद्धत, रंगछटा किंवा आकृतिबंध वापरून वितरण दाखवले जाते. तिसरा आहे समघनी पद्धत, समान मूल्यांच्या रेषांच्या साहाय्याने वितरण दाखवले जाते. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.